नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर रोहकल फाटा भागात शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी पहाटे एक कंटेनर अपघातग्रस्त होऊन रस्त्यात आडवा झाला. या अपघातग्रस्त कंटेनरमुळे पुणे नाशिक महामार्गावर अशा लांबपर्यंत रांगा पहाटेपासून लागल्या होत्या. अपघात वाहन महामार्गावरून बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भाम ते बिरदवडी रोडवर रसिका हॉटेलजवळ अज्ञातांनी कचऱ्याला आग लावल्यानं या भागात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट नागरिकांनी अनुभवले. चाकण नगरपरिषदच्या अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तातडीने या ठिकाणी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या भागातील अज्ञात कंपनीचा प्लास्टिक कचरा केमिकल टाकून जाळण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. राजगुरुनगर शहरात जुने मोटर स्टँड परिसरात शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी रात्री 8च्या सुमारास खाजगी कंपनीच्या बसने एका पादचारी इसमास चिरडले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबतचा तपास सुरू करण्यात आला आहे. राजगुरुनगर शहरात जाणाऱ्या मुख्य वाडा रस्त्यावर धनश्री चौकामध्ये पायी रस्ता ओलांडत असताना बसचा धक्का लागून कामगाराच्या डोक्यावर क्लिनरच्या बाजूने चाक जाऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. गंगाराम अण्णा शिंदे वय 45, सध्या राहणार दोंदे तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार काष्टी पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे या मजुराचे नाव आहे. याबाबत अपघातग्रस्त ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत मजूर हा धनश्री चौकामध्ये समांतर रस्ता ओलांडत असताना शहरात जाणाऱ्या खाजगी बस क्रमांक MH43 H4238 या बसचा धक्का लागून सदरचा हा अपघात झाला. वैशाखाच्या कडक उन्हाने होरपळलेल्या खेड तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता निसर्गाने अक्षरशः अनपेक्षित कलाटणी घेतली. एका बाजूला तापलेल्या उन्हाचा प्रखर तडाखा अंगावर घेत असताना दुसऱ्या बाजूला दुपारच्या कडकडीत उन्हात पावसाने आल्हाददायक गारव्याचा अनुभव नागरिकांना दिला. उष्णतेच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना निसर्गाच्या या दुहेरी खेळाची अनुभूती घेतली. दिवसभर कमाल तापमानाने 40° पर्यंत उच्चांक गाठल्यानं वैशाख वडव्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवत होती. रस्ते दिवसभर तापल्याने धगधगत होते, तर उकाड्याने नागरिक हैराण होऊन सावलीचा आसरा शोधत होते. अंगाची लाही होत असताना 4च्या सुमारास वातावरणाने अचानक वेगळे रूप घेतले. कडकडीत उन्हातच ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि क्षणार्धात पावसाचे टपोरे थेंब मातीमध्ये एकरूप झाले. चाकण शहराच्या काही भागांत जोरदार सरींच्या पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सध्या हवामानात मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. कधी अवकाळी पाऊस जोरदार बरसत आहे, कधी गारपीट होत आहे, तर कधी उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामानाच्या या लपंडावामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे. आरोग्याच्याही समस्या उद्भवत आहेत. आता पुढील काही दिवस देखील विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे, तर काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाकण आणि पंचक्रोशीत शुक्रवारी दुपारी 4 वाजता काही वेळ मुसळधार बरसलेल्या पावसाने तासभर विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी 5च्या सुमारास पुन्हा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे 2 तास निसर्गाचा उलटफेर नागरिकांनी अनुभवला. तब्बल 25 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे देखील या भागातील नागरिकांनी अनुभवले. खेड तालुक्यातील खरपुडीसह अनेक भागात या पावसाने मुसळधार हजेरी लावल्याचे देखील नागरिकांनी कळवले आहे. निघोजे येथील सुभाषवाडी परिसरात हॉस्पिटलच्या वीज पुरवठ्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सचिन शिमाजी शिंदे वय 36, व्यवसाय डॉक्टर, राहणार सुभाषवाडी यांनी तक्रार दाखल केली असून गणेश येळवंडे, कैलास फापाळे आणि संदीप हुळवळे यांच्यासह एका महिलेवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
दुपारी संबंधित हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेल्या डीपीमधील वायर टँकरमुळे तुटली, ज्यामुळे संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी संबंधितांकडे गेले असता आरोपींनी रागाच्या भरात शिवीगाळ करत फायबर लाठी, झाडू, खराटा आणि दगड यांसारख्या वस्तूंनी मारहाण केली. या घटनेत डॉक्टर जखमी झाले असून पुढील तपास सुरू आहे. निघोजे येथील सुभाषवाडी परिसरात किराणा दुकानदारावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संदीप एकनाथ होळवळे, वय वर्ष 38, राहणार सुभाषवाडी निघोजे यांनी तक्रार दाखल केली असून डॉक्टर सचिन शिंदे, राहणार निघोजे, तालुका खेड याच्यावर महाळुंगे पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुपारच्या वेळी फिर्यादी त्यांच्या किराणा दुकानात काम करत असताना डॉक्टर शिंदे त्या ठिकाणी आले. इमारतीमध्ये पाणी सोडण्यासाठी आलेल्या टँकरमुळे वायर तुटल्याचा आरोप करत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने फिर्यादीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आळंदी दिघी रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना महिलेने त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात उदयकुमार भोसले पोलीस कर्मचारी यांनी तक्रार दाखल केली असून एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला सध्या फरार आहे. सायंकाळी आळंदी दिघी रोडलगत असलेल्या श्री संत गुलाबराव महाराज वाङ्मय मंदिराजवळ फुटपाथवर ही घटना घडली. संबंधित महिलेने पेशा व्यवसायाच्या उद्देशाने लोकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करत येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवले. या प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडाचीवाडी येथे पान मसाल्याच्या पैशावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणी झाल्याची घटना समोर आली असून यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणात संदीप हनुमंत कोतवाल व 39 राहणार कडाचीवाडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिद्धेश मुंगसे, संकेत मुंगसे आणि त्यांच्या सोबतच्या 2 अज्ञात व्यक्तींवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित घटना गावठी हॉटेल समोरील पान टपरीवर घडली. पान मसाल्याच्या पुडीचे पैसे देण्यावरून वाद सुरू झाला. या वादादरम्यान आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ गंभीर दुखापत झाली असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले. बेकायदेशीर गॅस रिफिलिंगवर कारवाई, एजन्सी चालक अटकेत. मेदनकरवाडी येथे बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रकरणात महादेव कुंभार पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी तक्रार दाखल केली असून दीपक सिंग राहणार मेदनकरवाडी याला अटक करण्यात आली आहे. मेदनकरवाडी येथील खंडोबा मंदिरासमोरील गॅस एजन्सीमध्ये आरोपी घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मोठ्या टाक्यांमधून छोट्या 5 किलोच्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरत होता. ही प्रक्रिया कोणतीही सुरक्षितता न पाळता करण्यात येत असल्याने मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या कारवाईत सुमारे 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा नायफड या ठिकाणी एका खासगी कंपनीने शाळेला 2 लाखांचे साहित्य भेट दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. खेड तालुक्याच्या लोकप्रतिनिधी यांनी चाकण अप्पर तहसील कार्यालयास विरोध केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी चाकणमध्ये शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. यावेळी राष्ट्रवादीचे मुबीन काझी, राम गोरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. चाकण अप्पर तहसील होण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी प्रयत्न केले असून धादांत खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांनी विधानसभेत चाकण अप्पर कार्यालयासाठी उपस्थित केलेले प्रश्न आणि पत्रव्यवहार यांची कागदपत्रे सोशल माध्यमात शेअर करून विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. महाळुंगे अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, 3 अटक, 2 फरार. चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे तालुका खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या व्यवहारावर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या प्रकरणात विजय दौंडकर यांनी तक्रार दिली असून शिशुपाल चौधरी, रामदीन चौधरी आणि प्रवीण चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर मांगीलाल चौधरी आणि नरेश चौधरी हे संशयित फरार आहेत. ही कारवाई महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. राजगुरुनगरमधील मयत सफाई कर्मचारी सरिता एकनाथ गायकवाड यांच्या वारसाला न्याय व त्यांच्या मुलाला अनुकंपा नियुक्ती मिळावी यासाठी दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता राजगुरुनगर पालिकेच्या दारात आंदोलन करण्यात आले. सकाळी 10 वाजता सुरू झालेले साखळी उपोषण लगेच दुपारी 2 वाजता मागे घेण्यात आले. सध्या कंत्राटी आणि नंतर कागदपत्रे पूर्ण होताच अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन पदाधिकारी मंडळींनी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे आंदोलक स्वप्नील गायकवाड यांनी सांगितले.
महात्मा गांधी विद्यालयात जिल्हास्तरीय विशेष स्तराचे मानांकन प्राप्त पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2025-26 मध्ये खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास इयत्ता 5वी ते 12वी गटात विशेष स्तराचे मानांकन प्राप्त झाले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडीच्या पियुष पवळे याने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतली आहे। मीरा भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये लीप फॉरवर्ड आयोजित वर्ल्ड पॉवर चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत टाकळकरवाडी पीएम श्री जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता 3री मधील पियुष प्रवीण पवळे याने ग्रेड 3 मधून संपूर्ण देश पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। पुणे जिल्हा परिषद सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत 21 जागांसाठी दुरंगी लढत होत आहे। या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। गेली 15 वर्ष पतसंस्थेवर एक हाती ठेवणाऱ्या सेवा विकास पॅनल प्रमुख योगेश नानकिले यांच्या नेतृत्वाखाली 21 उमेदवार विमान चिन्हावर निवडणूक लढवत असून परिवर्तन पॅनलने कपबशी चिन्हावर उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।